पुढे गेल इंदिरा गांधी पुढे गेल्या, त्या कबरीसमोर गुडघे टेकून बसल्या. 10-15 मिनिटं बसल्या, अत्यंत आत्ममग्न होऊन कबरीकडे एकटक पाहत बसल्या. 15 मिनिटांनी उठल्या, माझ्याकडे पाहिलं, पाऊस थोडा वाढला होता, मला बोलवलं छत्री घेऊन. जवळ आलो मी त्यांच्या, आम्ही छत्रीतून चालायला लागलो आणि त्या मला म्हणल्या, आय पेड माय ड्यूज, मी माझं कर्ज चुकतं केलं, असं त्याला मराठीत म्हणतात. हा प्रश्न कोणीही त्यांना विचारला नाही 70 वर्षात. काय कर्ज होतं बाबराचं तुमच्यावर? कारण आपलं स्व जिवंत नाही, आणि स्वला जे तत्व असतं ते स्वत्व असतं, त्याला इंग्रजीत पित असं म्हणतात. जर स्वच नसेल तर तत्व येणार कुठून आचार विचारात? त्यांना विचारलं नाही कोणी. नटवर सिंग अजून लिहितात 1954 मध्ये चीन मधून आल्यावर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी सगळी माहिती त्या चीन मधल्या बैठकीची ही एडविना माउंटबॅटन बरोबर शेअर केली. तिला सांगितली काय काय तपशील घडले ते. तेव्हा मात्र एका नेत्याने असं विचारलं की हे चुकीचं आहे, हा प्रोटोकॉल नाही. पण त्याच्यावर पुढे काही झालं नाही. ज्यांच्या सरकारात काम केलं असा माणूस जर असं लिहित असेल, तर ज्यांनी तिथे कामच केलं नाही, ज्यांना काही माहितीच नाही, अशी आपल्यासारखी फक्त देशावर प्रेम करणारी, कुठलीही माहिती नसणाऱ्या माणसांपर्यंत काय येऊन पोचणार आहे? काय झिरपणार आहे? कसा स्व डेव्हलप होणार? कसा तो विकसित होणार? म्हणून असं असतं की शिवाजीने सुरत लुटली असा उल्लेख होतो. अरे सुरत लुटली? या माणसाने 50 वर्षाच्या आयुष्यात 250-300च्या वर लढाया लढत, आणि नुसतं लढायात आयुष्य न घालत सगळ्या प्रकारचा विचार केला. पश्चिम किनारा सुरक्षित करावा, किल्ले बांधावे, म्हणून ज्यांचे जे आक्रमण करू शकतात त्यांच्यावरच आधी हल्ला केला. तुम्ही उल्लेख सुरत लुटली असा करता, म्हणजे आपण जे हुतात्मा आणि याचे म्हणतात ना की त्या शब्दांचे अर्थ बदलतात. पण परदेशी लोक इंग्रज म्हणू शकतात लुटली, भारतीय लोकांनी काय म्हणावं सुरत लुटली? अजून एक गोष्ट सांगतो. नेहरूंची शपथ जी आहे पहिली, ती 2 नोव्हेंबर 1946 आहे, आणि ती शपथ घेताना ते अंतरिम मंत्रिमंडळ आहे, मला मान्य आहे, पण ती शपथ ब्रिटिशच्या राणीला स्मरणात ठेवून घेतलेली आहे. त्याच्यावर खूप प्रकारचे लोकांनी निषेध नोंदवले. त्यांच्या मंत्रिमंडळातल्या काही लोकांनी मंत्रिमंडळात यायला पण नकार दिला. हे घडलेलं आहे, हा इतिहास आहे. हा मी अशा करता परत सांगतोय की तो स्व येण्याची अंधुकशी शक्यता तिथून आहे. मला जर जाणीव झाली की स्व कसा गेला तर तो कसा आणायचा आहे मी ठरवू शकतो. भारताबद्दल असं म्हणलं गेलं त्यावेळी काळात, काफिले बसते गए हिंदुस्तान बनता गया. अरे हा काय यात्रेचा आहे? हा देश आहे का यात्रा आहे? लोंढे येत गेले, त्यांची वस्ती होत गेली आणि देश बसत गेला, देश तयार होत गेला. हे भारताबद्दलचे उद्गार काढतात लोक. ज्या देशाचे 8 तुकडे इंग्रजांनी फाळणीच्या वेळेला केले. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा चीन स्वतंत्र नाही हे लक्षात ठेवा. भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारत हा सगळ्यात मोठा देश हे लक्षात ठेवा. म्हणजे त्याच्या आधीच्या काही वर्षापर्यंत 8 देश भारतातून इंग्रजांनी फोडले. अफगाणिस्तान मध्ये ड्युरंड लाईन मारली, पाकिस्तान बरोबरची वेगळी बॉर्डर, चीन बद्दलची मॅकमोहन रेषा, या रेषा कोणाला विचारून मारल्या? खान अब्दुल खबार खान सांगत होते आम्हाला पाकिस्तानात जायचं नाही. आपण त्यांना इकडे घेतलं नाही. त्यांना आपण उत्तर दिलं स्वतंत्र भारताच्या पंतप्रधानांनी की तिथे 32 मैलाचा अंतर आहे तुमचा आणि आमच्या देशात. त्याचा असा कसा काय देश असू शकेल की इकडे एक देश आहे 32 मैलाची परदेशी पट्टी आणि नंतर तुमचा देश आहे? त्यांना कोणीही विचारलं नाही की बांगलादेश पूर्वेकडे आणि पाकिस्तान पश्चिमेकडे हा एक देश 1200 मैलाचा अंतर असताना कसा असू शकतो? हे प्रश्न आपण विचारले नाहीत कारण आपण स्वातंत्र्याच्या धुंदीत होतो आणि त्यात सत्वाची जाणीव विसरावी असं काहीतरी घडवलं गेलं, हेही सत्य आहे. आणि सत्वाची जाणीव जेव्हा जाईल तेव्हा शिवछत्रपती हा आदर्श होऊन राहील, पण तो अंमलात येण्याच्या याचा आपण ठेवणार नाही. कारण आपल्याला असं वाटेल ते असाध्य आहे, पण ती जाणीव झाली तर शिवाजी म्हणजे आपण असा याचा अर्थ होईल. भारतीय स्वच्या बाबतीत
नेहमी असं म्हणलं जातं की इंडिया म्हणजे परदेशात मी फिरायचो, लोक म्हणायचे इंडिया ही जिओग्राफिकल एंटिटी आहे का, म्हणजे हा एक भूगोल आहे का. मग कोणी म्हणायचं भूगोल नसेल, कदाचित इतिहास आहे का. मग कोणी म्हणायचं नाही इतिहास नाही आहे, हा धर्म आहे. या धर्म शब्दाकडे मी येणार आहे, ज्याला इंग्रजीत रिलिजन म्हणतात, तो एक बदमाशी आहे, त्याकडे पण मी येणार आहे. मग धार्मिक देश आहे का. मग कोणी म्हणायचं नाही हा एक जसा ज्याला स्पिरिच्युअल म्हणतात किंवा त्या लोकांच्या भाषेत स्पिरिच्युअल शब्द म्हणजे आपल्याकडे असा मंत्रलेला कुठल्या तरी अध्यात्म भावाने गुंफलेला असा देश आहे का, असं म्हणायचे. मला नेहमी असं वाटतं भारत हा तसा नाहीच आहे. जेव्हा अणुस्फोट होतो ना, तेव्हा हायड्रोजनचे 2 अणू त्यांची केंद्रकं त्यांचे केंद्र एकमेकाशी भिडतात, त्याला फ्युजन असं म्हणतात. मी सोपं करून सांगतोय, हेलियम तयार होतो आणि त्यातून सूर्याची निर्मिती होते, तेवढी ऊर्जा तयार होते. भारत हा आत्मा आणि परमात्मा यांचं फ्युजन होऊन अशी प्रचंड ऊर्जा निर्माण करणारा देश आहे. आणि म्हणून इथे शिवाजी होण्याची शक्यता आहे. म्हणून परदेशात होणं शक्य नाही, कारण ते आयदर भौगोलिक प्रक्रिया देश आहेत, ते आयदर त्यांना इतिहास असलेले देश आहेत, किंवा ते त्यांना नुसतं काहीतरी धर्माचं लेबल असलेले देश आहेत. रिलिजियस या शब्दाचा अर्थ धर्म असा नाही, तो इंग्रजांनी लावलेला आहे. धर्माला रिलिजन म्हणण्या इतकी घोडचूक आयुष्यात कधी करू नका. इंग्रजी ही भुक्कड भाषा आहे, त्या भाषेत सगळं पर्यावरण व्यक्त करता येत नाही. मी परदेशात राहिलोय अनेक वर्ष, तरी हे सांगतोय, त्या भाषेत सगळ्या गोष्टी व्यक्त होत नाही. ती भाषा पुरेशी नसते, ती अपुरी असते, ती आखूड असते, ती भुक्कड असते माझ्या बाबतीत, कारण तिचा मग गैरवापर होतो. धर्म नावाच्या आमच्या कर्माला, धर्म म्हणजे आमचा स्वत्व, आमचा स्व, त्याला रिलिजन म्हणून तुम्ही जी आमची हेटाळणी केली आणि मग आता आम्ही रिलिजियस म्हणतो, हिंदू म्हटले की, हा आपला भ्रम आहे. हिंदू हे रिलिजियस ना, इंग्रजी मधल्या रिलिजियस नाही, तो धर्म आहे, पण हिंदू धर्माची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. म्हणून गुरुजी लिहितात ना, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, त्याला अर्थ आहे, त्या लिहिण्याला काही कारण आहे, कारण तो रिलिजन नाही. आजपासून जो तुम्हाला सांगेल हिंदू रिलिजन आहे, त्याला त्याच्या कानफडीत द्या, त्याला समजावून सांगा रिलिजन ही आमची व्याख्या नाही, हिंदू हा धर्म आहे आणि धर्म म्हणजे रिलिजन नाही. आणि याच्यावर मी कोणाशी किती तास वाद घालायला तयार आहे. ऑक्सफर्ड मधल्या डिक्शनरी मध्ये हिंदू धर्माची, आता बघा हे बदमाश कसं आहेत, हे आपल्याला रिलिजन म्हणतात, पण ऑक्सफर्डच्या त्या सगळ्या धर्मशास्त्रांच्या उकलीच्या डिक्शनरीत एक प्रेषित, एक परमेश्वर, एक प्रेषित आणि बाकी अनुयायी, याला धर्म असं, याला असं रिलिजन असं डिफाईन केलंय, त्याला रिलिजन असं म्हटलं गेलंय. आपला एक देव नाही, एक धर्मग्रंथ नाही, त्यामुळे आपण त्या व्याख्यात बसत नाही असं हेच आपल्याला सांगतात. आणि इकडे आले की हिंदू रिलिजन आहे असं लोकांना सांगतात. हे असले बदमाश लोक आहेत. आणि या लोकांनी नेमलेले, या लोकांना ज्याला म्हणतात ना, या लोकांच्या ताटाखालची मांजरं असलेली राज्यकर्ते आपल्याला सुरुवातीला लाभले आणि त्यामुळे आपल्या इतिहासातून स्व निघून गेला, हे कधी विसरू नका. सरदार पटेल म्हणाले होते सोमनाथ झालं तेव्हा, की सोमनाथचा कळस जेवढा उंच जाईल, तो तेव्हाच उंच जाईल जेव्हा जेव्हा भारत स्वतंत्र असेल. याचा अर्थ काय होतो? भारत स्वतंत्र होणं आणि सोमनाथ वर जाणं, पण सोमनाथ 17 वेळा फोडलेला आहे. स्वतंत्र तेव्हा राज्य होतं, तो प्रदेश स्वतंत्र होता, तिथे राजा होता, तरी आला गोरी, तरी त्याने फोडलं, ते लुटलं, त्याची एका मॅग्नेटिक म्हणजे ज्याला चुंबकत्वावर आधारित अधांतरी असलेली अशी पिंड फोडली, त्यातला तो जो चुंबकीय जो दाब होता, जो फोर्स होता, जो त्याचा ताकद होती, ती ते तुटल्यामुळे ते खाली पडलं. हे सगळं त्याने अनेक वेळा 17 वेळा केलं, कारण राज्य आपलं होतं पण स्व नव्हता. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण, मोहम्मद गोरी किंवा या सगळ्या लोकांची जी अत्याचाराची, अन्यायाची उदाहरणं आहेत, किंवा राम मंदिराकरता झालेले लढे आहेत, इतक्या वेळ लढे का करायला लागतात? शिवाजीच्या 50 वर्षाच्या आयुष्यात इतक्या लढाया लढून शिवाजी हरत नाही. आणि इतक्या वेळेला आपल्या लोक का हरवतात, याचं कारण तो फरकच त्या स्वचा आहे. म्हणून आज मला असं वाटतं की या सगळ्या आपल्या गडकोट मोहिमेत, आणि मी लहान तोंडी मोठा घास आहे माझा, मी छोटा माणूस आहे,
ही गडकोट मोहीम तुम्ही 38 वर्ष करताय, माझी त्याच्यावर काही म्हणायची लायकी नाही, पण मला असं वाटतं त्यामध्ये आपण स्वच बीजारोपणचं करत गेलो तर ते खूप बरं होईल. कारण या सगळ्या गोष्टीतून जर स्व तयार झाला, म्हणजे असं म्हणतात ना की एक स्थितीज ऊर्जा असते आणि एक गतिमान ऊर्जा असते, त्याला इंग्रजीत पोटेन्शियल आणि कायनेटिक असं म्हणतात. रोज आपण व्यायाम करतो, ती स्थितीज ऊर्जा तयार होते, आणि आपण 20 किलोमीटर पळतो, ती गतिज ऊर्जा असते, तिचा पाया स्थितीज ऊर्जा असते. असं एक शास्त्रातलं प्रमेय आहे. तर आपण गडकोट मोहीम आणि हे सगळं करणं ही स्थितीज ऊर्जा आपण तयार करतोय. ती गतिज ऊर्जा होण्याकरता त्या स्व नावाच्या एका धावण्याची, त्या आवेगाची, त्या वेगाची, त्या प्रवेगाची आपल्याला जाणीव करून घ्यावी लागेल असं मला वाटतं. अजून एक गोष्ट सांगतो. हिग्स बोसोन ही थेअरी तुम्ही ऐकली की नाही मला माहित नाही, थोडक्यात सांगतो. त्यांनी मध्ये प्रकाशापेक्षा जास्त वेगाने धावणारा कुठला अणू आहे का, पार्टिकल आहे का, याच्याकरता एक हिग्स बोसॉन म्हणून एका छोट्या याच्यामध्ये जास्त प्रकाशापेक्षा जास्त वेगाने काही अणू रेणू काही कण धावतील अशा पद्धतीचा एक एक्सचेंज केला. त्यात विश्वनिर्मितीचे काही संकेत त्यांना मिळतील असं वाटत होतं. मी काय सांगतोय नीट ऐका. आपला स्व लोक कसे जपतात बघा. तिथे ऑस्ट्रियाचे एक शास्त्रज्ञ आहे, त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे फिट्झे. त्या शास्त्रज्ञाने त्या सन लॅब जिथे हा प्रयोग झाला स्वित्झर्लंड मधल्या, त्या लॅबच्या बाहेर एका भिंतीवर नटराजाचा फोटो लावलाय. मी तो पाहून आलोय म्हणून सांगतो. आणि त्याच्या खाली त्याने असं लिहिलंय, द कॉन्स्टंट क्रिएशन ऑफ युनिवर्स अँड डिस्ट्रक्शन ऑफ युनिवर्स इज अ डान्स ऑफ शिवा. म्हणजे जगाची निर्मिती होणं, उत्पत्ती, स्थिती, लय या अवस्थेत जग सगळं हिंदकळत राहणं हा जणू काही शिवाचा कॉस्मिक डान्स आहे, अंतराळातला एक नृत्य आहे. आणि ते म्हणून नटराजाची प्रतिमा तिथे ठेवली आहे आणि त्याखाली त्याने आपलं नाव लिहिलंय. असं नाही कोणतरी अनामिक लिहून गेला. याला म्हणतात स्व, याला म्हणतात स्वची जाणीव. चेंगीज खान नावाच्या एका योद्ध्याच्या कबरीवर उझबेकिस्तानला जाऊन बघा, ताशकंदला बाहेर त्रिशूळ कोरलेला आहे. का असेल त्रिशूळ कोरलेला? मंगोल लोकांचा धर्म काय? तेंदरीन. तेंदरीनचा काय अर्थ आहे मराठीत? त्रिशूळ. तेंदरीन हे त्रिशूळ म्हणजे त्रिशूळ. तेंदरीन त्यांचा धर्म आहे आणि तो शिवाशी जोडलेला आहे. म्हणून आज त्याच्या मकबऱ्यावर मंगोल वंशाचा आहे, त्रिशूळ आहे शिवाचा. जगभरातल्या सगळ्या देशांमध्ये हा स्व काही प्रमाणात ती माणसं जपतात. ती आपल्याशी वंशिक संबंधाची नाही, धर्म अशा अर्थाने संबंधाची नाही, कर्म अशा संबंधाची नाही, रक्त नात्याची नाहीत, नद्यांशी संबंध नाही, नद्यांचं पाणी एक नाही, डोक्यावरचा आभाळ एक नाही. पण ते म्हणतात आणि आपण इथे राहून हा स्व जपत नाही. हा त्याच्यात लक्षात घ्यायचा धडा आहे. दुसऱ्या एका विषयाकडे मी येणार आहे, थोडा इतिहासाकडे जाणार आहे. आपण कसं कसं काय विसरत जातो. रामायण आत्ता जो पुरावा उपलब्ध करून दिलाय आपल्याच महाराष्ट्रीयन माणसाने, निलेश ओक त्याचं नाव. रामायण 14,120 वर्षापूर्वी घडलं. महाभारत 7,032 वर्षापूर्वी घडलं. म्हणजे इसवी सन पूर्व 5,000, इसवी सन पूर्व 12,120. हे मी का सांगतोय? आपल्याला रामायण महाभारताचा काल माहीत नाही. कोणीतरी 2,000 वर्ष 3,000 वर्ष लिहितं. आणि हे त्याने लिहायचं कारण काय, 30 वर्ष संशोधन करायचं कारण काय, तर जगातल्या सगळ्या संस्कृतीच्या सुरुवातीच्या आधी काय होतं हे त्याला सांगायचं होतं. संस्कृती म्हणजे नुसती काही पुस्तकात म्हणायची किंवा एखादं गाणं म्हणायची, एखादे उत्सव साजरे करायची, ढोल वाजवायची गोष्ट नाही. तिचा उगम शोधायला लागतो. त्याने त्या पुस्तकात ते राम हे ऐतिहासिक सत्य या पुस्तकात ते लिहून दिलं. म्हणजे आमचा जो धर्म आहे हा धर्म तितका तिथून चालत आलाय हे जेव्हा मला कळेल तेव्हा मला या भारतीय स्वातंत्र्यानंतर डाव्या हाताने लिहिलेल्या इतिहास वाचण्याची गरज लागणार नाही. आणि म्हणून ते आवश्यक आहे. शिवाजी एक घटना आहे. रामदास हे केवळ संत नाही, तो स्व आहे. संभाजी नुसता शिवपुत्र नाही, तर आयुष्य डावाला लावणारा एक जाज्वल्यपूर्ण असा स्व आहे.
बाजीराव पेशवा नाही तर सगळा देश मराठ्यांच्या टाचेखाली आणणारा तो एक स्व आहे. टिळक काही पत्रकार नाहीत, पण एक अत्यंत असीमित अशी दूरदृष्टी असणारा राजयोगी, कारण त्यांच्यात स्व आहे. गुरु गोविंद सिंग काही संत नाही, नुसतं शीख संत. तर दंग म्हणजे तत्व, तेग म्हणजे तलवार आणि फत्ते म्हणजे विजय, आणि तेग शिवाय विजय होऊ शकत नाही हे स्वत्व जाणणारा, स्व जाणणारा असा मोठा योद्धा आहे. आपण अशी मांडणी करत गेलो की मग आपल्याला कळतं की स्व आपण कोणात पाहिला पाहिजे, कोणातला स्व होता जो आपल्याला लक्षात आला पाहिजे आणि तो आपल्यात आणला पाहिजे. बरेच लोक विचारतात इतिहास कशाला वाचायचा, त्यातनं काय मिळणार आहे. तुम्ही आता आम्हाला सांगितलं ते तुम्ही उगीच बागची भांडणं उकरून काढाल, त्या भांडणं लावून काय करायचं. इतिहास वाचणं ही धर्मवंशातली भांडणं लावण्याचं कारण नाही. इतिहास असा वाचायचा असतो की त्या वैराची कारणं शोधून काढायची असतात. हे का घडलं याच्या मुळाशी गेलं की स्व सापडतो. आणि एक लक्षात ठेवा, काहीतरी मिळमिळीत तत्वज्ञान घेऊन इतिहास कशाला वाचायचा, भांडणं कशाला काढायची, आपण आपलं समधर्म समभावाने राहू, आपण प्रेमाने राहू, हे लक्षात ठेवताना, बोलत असताना, मनात आणताना, वाचताना, कोणाला सांगताना एक गोष्ट लक्षात ठेवा, मालक आणि गुलाम ही मैत्री कधी होत नाही. जोपर्यंत आपण मालक नसतो तोपर्यंत या बडबडीला काही अर्थ नाही. कोणी हिंग लावून त्याच्याकडे पाहणार नाही, ढुंकून आपल्याकडे पाहणार नाही. मालक आणि गुलामाची मैत्री होत नसते. आपलं वर्तन, आपले विचार, आपला आचार, आपलं जगणं, आपलं या देशाबद्दलची अस्मिता ही जर गुलामाची असेल तर आपण कधी मालक होऊ शकणार नाही आणि आपण स्वपासून दूर जात राहतो. म्हणून तुल्यबळ असणं म्हणजे एकत्र असणं हे लक्षात ठेवा. मी घडलेल्या आक्रमणांचा एक मुद्दामूनच थोडा दस्तावेज आणलाय. मी फक्त नाव आणि साल सांगतो, तुम्ही लक्षात ठेवा. इसवी सन पूर्व 327 म्हणजे आजपासून 2600 वर्षापूर्वी पहिलं आक्रमण सिकंदराचं आहे. इसवी सन 712 मोहम्मद बिन कासिम सिंधवरचं आक्रमण आहे. त्याच्या आधी 632 साली इस्लाम नावाचा धर्म आलाय. आणि भिडे गुरुजींशी बोलताना लक्षात त्यांनी सांगितलं ते फार महत्वाचं आहे. रामायणाच्या काळातला शत्रू मुस्लिम नाही आहे, तो रावण आहे. कृष्णाच्या काळातला पांडवांचा शत्रू हा कौरव आहे, तो मुस्लिम नाही आहे. हे पहिलं आक्रमण होतं 712 साली झालेलं, जिथे हा शत्रू या एतद्देशीय नाही, हा इथला नाही, हा या संस्कृती नाळ असलेला नाही, हा इथल्या धाग्यांची जोडलेला नाही, हा इथल्या परंपरांचा सन्मान करणारा नाही. 632 साली एक धर्म स्थापन होतो आणि 712 म्हणजे फक्त 80 वर्षानंतर त्या धर्माचे प्रचारक एका हातात तलवार दुसऱ्या हातात कुराण घेऊन चालून येतात. पहिला आला मोहम्मद बिन कासिम, प्रांत भारताचाच प्रांत त्या काळातला सिंध. इसवी सन 1001 गजनीचा मोहम्मद 17 वेळा मथुरा सोमनाथ यांचा नाश करणारा, अमाप संपत्ती लुटली आहे. संपत्तीचा तपशील मी देणार आहे. नंतर 1398 येतो तैमूर, 15 दिवस दिल्ली लुटली, 15,000 घोड्या हत्तींवर संपत्ती घेऊन गेलाय. इसवी सन 1519 बाबर मुघल साम्राज्य भारतात स्थापलं. या माणसाची गंमत अशी आहे, वडील आहेत, वडील तैमूर वंशाचे, आई चंगीज खान म्हणजे मंगोल, वडील तुर्किश. अशा संकराचा हा माणूस तो येतो. 5 आक्रमण केली. शेवटी मीरबाकीला सांगून 1528 ला तोफा लावून राम मंदिर उडवलं. हा बाबर आहे. अल बेरुनी नावाचा एक माणूस असं लिहितो, जो इतिहासकार आहे आणि तो पर्शियन इतिहासकार आहे, भारतीय इतिहासकार नाही. त्यांच्यावर विश्वास ठेवतात ना, आता याच्यावर विश्वास ठेवा. तो म्हणतो भारत राम जन्मभूमी ही भारताचं मानबिंदू होती आणि ती जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत आपण इथे स्थिर होणार नाही. हा विश्वास, ही श्रद्धा आणि ही पराकोटीची याच्यावरची श्रद्धा घेऊन प्रत्येक मुस्लिम आक्रमक इथे आला. आणि मी हे का सांगतोय, हुमायूने 16-17 लढाया, अकबराच्या 20, बाबरी म्हणजे राम मंदिराच्या इथे, औरंगजेब 30, नवाब सदात अली 5, नसरुद्दीन 2, वाजिद अली 2, अशा 1934 पर्यंत 86 लढाया राम जन्मभूमी करता झाल्या आणि 12 लाख हिंदू मारले गेले. एक लक्षात ठेवा, यानंतर एक माणूस येतोय, त्याचं नाव आहे भगवान शिवछत्रपती. ज्या वेळेला हिंदू राजे नाही आहेत का, प्रचंड आहेत. विजयनगरचं साम्राज्य आहे, कृष्णदेवरायचं देवगिरीचं साम्राज्य आहे,
हे सगळे साम्राज्यच आहेत मोठे मोठे. कृष्णदेवरायाच्या साम्राज्यावर अल्लाउद्दीन खिलजीने हल्ला केला, त्यावेळेचे सगळे संत 1200चा काळ आहे. त्याची इतकी संपत्ती लुटली, त्याचा आकडा सांगितला तर डोळे पांढरे होतील. 750 मण सोनं, 1200 मण चांदी, 12,000 तरुण कुमारिका, 350 मण माणकं हिरे, आणि हे लादून नेलेली सगळी घोडी, सगळी जी जनावर ती आपली त्या परत रामदेव रायची. हे करून तो गेला, 3दा आला, आणि शेवटी रामदेव रायला आपली मुलगी पण त्याला पहिल्या याच्याला द्यावी लागली. त्याला जावई करून घेतला. असले हिंदू राजे, असले हिंदू साम्राज्याचे पाईक त्या काळातले. आणि म्हणून शिवछत्रपती भगवान असतात. एकदा एकच आवाज आला औरंगजेबाच्या काळात, आणि तो आला तेव्हा तोपर्यंत आलेल्या सगळ्या मुस्लिम आक्रमकांच्या फैरीत शेवटचा जो मुस्लिम राजा तेव्हा राज्य करत होता औरंगजेब, तो शिवाजी महाराज आल्यानंतर शेवटचा राजा ठरला. त्यानंतर मुस्लिम राज्य संपलं आणि त्याला महाराष्ट्रात दफन व्हावं लागलं. हा फरक लक्षात येतोय? यस. आणि म्हणून स्व असा होता की छत्रपती संभाजी, धर्मवीर छत्रपती संभाजी त्यानंतर ज्या पद्धतीने लढले ते त्या स्वच निदेशक आहे. मावळे साधे लढले, त्याच्या तेंबूचे सोन्याचे कळस कापून आणले. औरंगजेबाची मुलगी आपली आई लिहिते की अब्बूजान की इतनी बू आती है जैसे लगता है कोई सडक मर गया है. त्यांच्या शरीराचा वास येतोय, याला परत बोलो. औरंगजेब जाऊ शकत नाही, चालू शकत नाही 2 पावलं, अशा अवस्थेत तो मेलेला आहे. खुलदाबाद वेरूळ जवळ 1707. याचं कारण 1630ला शिवछत्रपती जन्माला आले. आणि हे कुठपासून मी मोजतोय? 712. म्हणजे 712 आणि पुढची घ्या तुम्ही आणखीन 1000च्या वर वर्ष, इतक्या वर्षानंतर हे घडलेलं आहे. त्यामुळे हे आपल्या मातीत घडलं याचं अप्रूप आपल्याला वाटून चालणार नाही. शिवाजी आमच्याकडे आले, आमच्याकडे शिवाजी आमच्याकडे, हे गाणे म्हणून काही होणार नाही. त्याचा स्व आपल्या झिरपला, माठातनं पाणी झिरपतं असं, आणि तो झिरपण्याकरता फक्त शिवाजीचं वेगळेपण काय हे लक्षात घेण्याची गरज आहे. म्हणजे देवगिरी साम्राज्य गेलं, विजयनगरचं गेलं, बहामनी गेलं. मी तुम्हाला त्यातलं एक जर वाचून दाखवलं तर ज्या राज्यावर या जे मुस्लिम राजे राज्य करत होते त्यांचे कुळ तुम्हाला सांगतो, तुम्हाला कळेल काय. म्हणजे मुळात ते येणारे आक्रमक. आता अत्यंत 150 इतिहासकार मुस्लिम राज्यकर्ते भारतीय होते असं म्हणतात. फक्त औरंगजेबाचा जन्म गुजरात मधला आहे, बाकी सगळे इराण पासून जन्माला आलेले आहेत. त्यांनी कधी भारत आपला मानला नाही. त्यांनी कधी ही जागा, ही भूमी, इथल्या नद्या, इथली स्तवनं, इथले साहित्य, इथल्या परंपरा, इथल्या रूढी, इथल्या माणसांची जगण्याच्या पद्धती आपल्या मानल्या नाहीत. आणि आपण त्यांना भारतीय राज्यकर्ते म्हणायचं? कोणतरी 1.5 दमडेचे इतिहासकार लिहितात म्हणून? कशा करता? ते असूच शकत नाहीत की कत्तली करणारी माणसं भारतीय. बेरीद शाही, बहामनी राज्य आहेत, ती स्थापन करणारा कासिम बेरीद हा मोहम्मद शहाकडे गुलाम होता, तळवे चाटणारा, आणि तो स्वतंत्रपणे राज्य निर्माण करू शकला. विजापूरचा युसुफ आदिलशाह हा पण एक तुर्क गुलाम आहे. तो इराणातनं 1459 साली दाभोळला आला कोकणात. त्याची कर्तबगारी अशी की 30 वर्षाच्या अवधीत तो भारतातला आदिलशाह एक स्वतंत्र राजा होऊन बसला. त्याच्याकडे भगवान शिवछत्रपतींचे वडील सुभेदार होते. आगापिशा नसलेला हा उपरी माणूस, पण पिढीजात खानदानीवर जगणाऱ्या एकाही हिंदू महाराजाला असं वाटलं नाही की आपण राजा होऊ शकतो. कुली कुतुबशाह हा पण इराणातनं आला. तो तिथे एका मोठ्या कुळात जन्मला होता, पण इथे आला तो त्या कुळातनं बाहेर हाकललं, उपरा म्हणून त्याला हाकललं, लाथ मारून तो इथे आला. तोही राज्यकर्ता झाला. इमादशाही स्थापन करणारा फतेह अल्ला इमादशाह हा मूळचा हिंदू ब्राह्मण. विजयनगर झालेल्या एका लढाईमध्ये तो मुसलमानाच्या कैदेत पडला, धर्मांतर केलं, तो मुसलमान झाला आणि इमादशाहीचा राजा झाला. निजामशाही स्थापन करणारा अहमद निजामशाह हा पण एका ब्राह्मणाचा मुलगा आहे. म्हणजे काही एतद्देशीय बिघडलेले आहेत, काही परदेशी नाळ नसलेले आक्रमक आहेत. सगळ्यांनी मिळून इथल्या सबंध हिंदुस्थानाला, हिंदूंच्या नावाच्या एका प्रचंड हजारो वर्षापासून जगत असलेल्या, कोणावरही आक्रमण न केलेल्या धर्माला गाडून टाकण्याचे प्रयत्न केले. त्यांना भारतीय राज्यकर्ते म्हणणार आपण. जगात 8 संस्कृती लयाला गेल्या.
मायन, मेसोपोटियन, पर्शियन, ग्रीक, रोमन, आणखीन मध्यपूर्वेतल्या संस्कृती, मध्य आशियातल्या, या सगळ्या संस्कृती लयाला गेल्या. पण त्या संस्कृतीपासून आधी सुरू असणारी हिंदू संस्कृती अजून टिकून आहे. याचा अर्थ काहीतरी आपलं संचित सगळ्यांचं एका जन्माचं आहे. आणि शिवाजी सारख्या माणसाने ते संचित प्रज्वलित करून 50 वर्षात आपल्याला पुन्हा त्याची जाणीव करून दिली. पण तिथपर्यंत कोणीही सापडत नाही यांच्या विरुद्ध उभा राहणारा. आणि मला नेहमी असं वाटतं की हे सगळं जेव्हा घडतं, हे सगळं जेव्हा सातत्याने घडतं, आपल्या स्ववर आघात होतो आणि आपण तो जर कळून घेतला नाही तर आपल्याला जे इतिहास डाव्या हाताने लिहितात आणि डाव्या मनोवृत्तीने लिहितात तो खरा मानत एका किड्यामुंगीसारखं आयुष्य काढावं लागतं. आता म्हणजे हल्ली कॉम्प्युटरचा जमाना आहे. सॉफ्ट कॉपी हा शब्द आपण ऐकतो. तुम्हाला गंमत सांगतो, आपल्या भाषेवर मी बोलायला बसलो तर एक स्वतंत्र व्याख्यान होईल की संस्कृत काय भाषा आहे. संस्कृत ही पर्शियनची भगिनी आहे. पर्शियन भाषेतले 70% शब्द किंवा त्यांच्या इवेस्ता लँग्वेज मधले हे संस्कृतमधून आलेले आहेत. पण तो वेगळा विषय आहे, तो आजच्या व्याख्यान. पण तेही भाषा ही आपली स्वत्व घालायला कारणीभूत ठरते. मी सांगत होतो ते सॉफ्ट कॉपी काय होतं. आधी हाताने लिहायचे भूर्जपत्र, मग अमुकपत्र, मग कमलपत्र, मग नंतर शाईचा शोध लागला, मग कागद, तोही गवतापासून केलेला, मग पुस्तकं, मग आणखीन त्याची कॅलिओग्राफी, त्याच्यावर आलेले बरेच संस्कार, लागलेले टेक्नॉलॉजी शोध, न उडणारी शाई, आज पटकन वाळणारी शाई, ही सगळी टेक्नॉलॉजी करत करत आपण परत कॉम्प्युटरवर आलो, संगणक, हार्डवेअर. आणि मग आपण सॉफ्ट कॉपी देतो ना, की सॉफ्ट कॉपी म्हणजे काय, कागद खराब न करता किंवा प्रिंट न करता दिलेली गोष्ट. सॉफ्ट कॉपीची पुढची गोष्ट आहे श्रुती. ही सॉफ्ट कॉपी आहे. जेव्हा तुम्ही आता मी बोलताना ऐकताय ना, हे श्रुती ऐकताय. कान हा नॉन लिनियर, एकरेषीय अवयव नाही. मला आता माझा आवाज सुद्धा ऐकू येतोय, तुमचा आवाज, घोषणा ऐकू आल्या, हे वाचतंय ते ऐकू येतं. एका वेळेला कान सगळं ग्रहण करतो. म्हणून आपल्याकडे म्हणतात श्रुती स्मृती पुराणोक्त. जे ऐकलंय त्याच्यावर आधी विश्वास ठेवा, नसेल तर म्हणजे आठवत त्याच्यावर ठेवा. आणि ते नाही वाटलं खरं तर मग पुस्तकं उघडा, पुराण उघडा. पण पहिला विश्वास श्रुतीवर आहे. श्रुती ही सगळ्यात मोठी देणगी माणूस म्हणून आहे. सॉफ्ट कॉपी आहे श्रुती. लोकांनी जे आपले सगळे वेद पाठ केले आणि ज्याला म्हणजे ते मुखाने, त्याला म्हणतात ना मुखाचे वेद म्हणतात, ते मुखाची भाषा आहे, मौखिक साहित्य आहे. ते पुढच्या पिढीकडे ऐकून पाठ केलं, त्यांनी तसं कानात श्रुतीने ऐकलं आणि पाठ केलं. ही सॉफ्ट कॉपीची सगळ्यात प्रगत अवस्था, जी आत्ता विज्ञानाला सुद्धा येणार नाही, ती आमच्याकडे वेद काळापासून आहे. आपल्याला हे कधी कळलंच नाही, कारण आपल्याला हे कोणी सांगितलंच नाही. आत्ता शोध लागतील, आत्ता असं लक्षात येईल. आता युट्यूब का बरं एवढं चालतात, का बरं लोक युट्यूबवरची व्याख्यानं ऐकतात. आपण ते पेपर सगळे फेकून दिले. आता आपण परत ऐकण्याकडे आलेलो आहे. आणि बघण्यापेक्षा सुद्धा, म्हणजे त्या इलेक्ट्रॉनिक मीडियातल्या बातम्या बघण्यापेक्षा एखाद्या युट्यूबरचं ऐकणं आपल्याला जास्त विश्वासार्ह वाटतं, कारण श्रुती तिथे येते आणि श्रुती ही विश्वासाची जागा आहे. त्यामुळे आपल्याला यापुढे विचार करताना आपण जे ऐकू ते खरं असं म्हणण्यापेक्षा मला हवं ते ऐकायचं स्वातंत्र्य आहे, लक्षात ठेवा. मला जे बघायचंय ते बघायचं स्वातंत्र्य आहे. डोळ्यावर पडेल ते बघायची माझ्यावर कोणी सक्ती करू शकत नाही. कानावर पडेल ते ऐकायची सक्ती करू शकत नाही. आपले सगळे प्रवास आतून बाहेर असतात. मला जे ऐकायचंय ते मी ऐकतो, ते ऐकायची इच्छा आत होते, बघायची इच्छा आत होते आणि मग मी ते बघितलं पाहिजे. जे दिसेल ते बघून ते आत ढकलायचं कारण नाही. हा उलटा उफराटा प्रवास आहे आणि हा केला की स्वत्व टिकायची कुठलीही शक्यता नाही, हे तुम्हाला मी अगदी खात्रीने सांगू शकतो. आपण सगळ्यात जुनी संस्कृती आहोत आणि सगळ्यात तरुण देश आहोत आणि हा पेच जगाकडून सुटणार नाही. आत्ता आपला असा काळ आहे, रामकृष्ण परमहंसांना 150 वर्ष झाली जेव्हा त्यांची 2012 साली, तर योगी अरविंदो त्यांच्या आधी म्हणाले होते की रामकृष्ण परमहंसांना जाऊन जेव्हा 150 वर्ष होतील तेव्हा भारत बदलेल. आणि योगी अरविंदांचं असं म्हटलं गेलं की मीच गेल्यानंतर 25 वर्षाने भारताचा उदय होईल, आणि म्हणजे 125 वर्षाने. आणि योगी अरविंद 1922 साली गेले. मला असं वाटतं की हा आत्ता सगळ्यात तरुण असलेला देश, सगळ्यात संस्कृतीचं सत्व जपणारा झाला तर आपला हा देश जगात कोणीही परत त्या अवस्थेला जाईल
मी इकॉनॉमिस्ट आहे, मी सगळा अभ्यास करून बोलतोय, जबाबदारीने सांगतोय. इंग्रज इथे 1857चं बंड होण्याआधी 1836 साली भारताचा GDP, ज्याचा फार फॅड आहे, राष्ट्रीय ठोकळ उत्पन्न, हे जगाच्या 24.8% होतं. आज जेव्हा इंग्रज गेले 90 वर्षानंतर 1947 साली 1951चा पहिला डाटा उपलब्ध आहे, माहिती उपलब्ध आहे, तेव्हा आपलं जगाचं उत्पन्न हे 2.002% होतं जगाच्या. 90 वर्षात हा देश लुटला गेला. म्हणजे आपण परमवैभवम नेतुमेतच स्वराष्ट्रम असं जेव्हा म्हणतो तेव्हा ते काय घोषणेने येत नाही. त्याच्याकरता हे स्वप्न जपणारे विचार, स्वप्न जपणारी आचार पद्धती, हे स्व जपणारे सगळे वागणूक, हे स्व मनात ठेवून जगणं, त्याच्याकरता त्याच्या दृष्टीने भारताचा विचार करणं, हे सगळ्या क्षेत्रात जेव्हा होईल. आता टेक्नॉलॉजी, तंत्रशास्त्रात झालेलं आहे, तंत्रज्ञानात आपण आहे, पण तंत्रज्ञानाचा एक घोटाळा सांगून ठेवतो. म्हणजे काड्यापेटीची आग हे तंत्रज्ञान आहे, याचा शोध लागला कोणीतरी, पण काड्यापेटीच्या आगीने भात शिजवायचा का घर जाळायचं हे भान त्या आगकाठीला नसतं. त्या भानाकरता अध्यात्म लागतं, ते भान मनाला असतं. म्हणून त्याने भात शिजवायचा, घर जाळायचं नाही हे सांगण्याकरता अध्यात्म लागतं. तंत्रज्ञान हे नीतिनिरपेक्ष असतं, तंत्रज्ञान नीतीचा विचार करत नाही. म्हणून अल्फ्रेड नोबेल, जो नोबेल पारितोषिक देतो, त्याने गणिताला पारितोषिक दिलेलं नाही, कारण तो स्वतः गणिती होता आणि त्याने त्या सुरुंगाचा शोध लावला. तो लावला कारण लोकांना जंगलातून रस्ते काढता यावे. त्यानंतर त्याने बघितलं लोक ते सुरुंग वापरून पूल उडवतायत, लोकांच्या हत्या करतायत. तो म्हणला गणित हे डेंजरस विषय, हा अत्यंत धोकादायक विषय, मी एकाही गणितीला नोबेल देणार नाही. त्याने लिहून ठेवले गणितज्ञाला नोबेल मिळत नाही, कारण तंत्रज्ञान हे नीतिनिरपेक्ष आहे. तंत्रज्ञानाला नीतीची, गॉड फिअर किंवा नीतीची कुठलीही भीती वाटत नाही. राईट्स बंधूंनी विमान उडवलं होतं असं आपल्याला सांगतात. तळपद यांनी काय उडवलं होतं? काही तांत्रिक विद्या केली होती चौपाटीवर गिरगावच्या. हे पेटंटच आपल्याला कोणी दिलं नाही. आपल्याला पेटंट मिळालं नाही, त्यांनी मागितलं नाही असं नाही, पूर्ण कागदपत्र मी वाचून सांगतोय. पण आम्ही नाही, राईट्स बंधूंनी उडवलं हेच लोकांना कळलं. मार्कोनी वायरलेसचा शोध लावणारा, त्याच्याबरोबरचा माणूस कोण? जगदीशचंद्र बोस. त्याचं नाव कुठे येत नाही, कारण पेटंट मार्कोनीच्या नावावर आहे. विद्युत लहरी शोधणारा एडिसन, त्याच्याबरोबर पण जगदीशचंद्र बोस. पेटंट एडिसनच्या नावावर आहे, कारण यांच्या नावावर पेटंटच नाही. त्यामुळे जगदीशचंद्र बोस हे कोणी त्या पुस्तकात कुठेतरी नोंद आहे, त्याने सबमिट केलेल्या पेटंटच्या डॉक्युमेंटमध्ये नोंद आहे, लोकांना हे माहीत नाही. CV रमण फिजिक्सचं नोबेल, हे पहिलं नोबेल आहे आपलं. ते पहिलं गोऱ्या नसलेल्या, युरोपियन नसलेल्या माणसाकडे गेलं आणि त्याबद्दल अत्यंत वाईट पद्धतीने उद्गार काढले गेले होते. जीन्स असतात ना माणसांमधले, वॉटसन आणि ग्रीडने त्याचा शोध लावला. त्याच्याबरोबरचा जो प्रबंध आहे त्याचं जे मूळ सूत्र आहे ते डॉक्टर खुराणांचं आहे, त्यांना नोबेल आहे. पेटंट यांच्या नावावर आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या क्षेत्रातून स्व गेल्यामुळे आपल्याला काही अस्तित्वच उरलं नाही. आपण कोणी भेटलं की आपलं जुनं संस्कृती आहे 6000 वर्षाची असं व्हायोलिन काढून आपण वाजवणार आणि प्रत्यक्षात आपलं कुठेच काही ठसा नसणार, कुठले कागदपत्र नसणार, इतिहासात नोंदी नसणार आणि जे स्वत्वाचे विषय त्याच्या नोंदी लुटारू अशा असणार. या द्वंद्वामध्ये आपण सापडलेलो आहोत, जे अत्यंत घातक आहे. आणि स्वमुळे काय जातं याची एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. बुद्धिबळ खेळ तुम्हाला माहिती आहे? बुद्धिबळामध्ये काय असतं? प्यादी असतात, वजीर असतो. सगळ्यात ताकदवान कोण असतो? वजीर, ज्याला इंग्रजीत क्वीन म्हणतात, चेस म्हणतो जेव्हा बुद्धिबळाला. त्याकडे सगळ्यात जास्त ताकद असते. म्हणजे कसं असतं बुद्धिबळाचं? ताकद बघा, प्याद्यापासून सुरू होते. घोडा, उंट, हत्ती, वजीर अशी ताकदीची चढती बाजणी आहे. आणि हा वजीराकडे सगळ्यात जास्त ताकद. या 64 घरांच्या खेळामध्ये जर एखादं प्यादं उरलं आणि ते पलीकडे गेलं 8 घर चालून, तर ते वजीरून परत येऊ शकतं. म्हणजे ताकद गुणिली जाऊ शकते, ताकद मल्टिप्लाय होते, ती गुणाकार होते, ती वाढत जाऊ शकते. असा तो खेळ आहे. मग राजाकडे काय? राजाकडे काय? राजाकडे अशी एक गोष्ट आहे, ज्या गोष्टीच्या नावाने हा खेळ चाललाय आणि त्या गोष्टीचं नाव आहे प्रतिष्ठा. राजाकडे पॉवर नाही, सत्ता नाही, त्याच्याकडे प्रतिष्ठा आहे. प्रतिष्ठेला धक्का लागला की सगळी बोर्डवरची जी सत्ता स्थानातली प्यादी आहे ती डळमळीत होतात, ती उंदरासारखी पळायला लागतात. कारण त्यांना माहिती आहे
प्रतिष्ठा असेल तरच माझ्या पॉवरला अर्थ आहे. आपण सगळे पॉवरच्या मागे लागतो, सत्तेच्या मागे लागतो, ताकदीच्या मागे लागतो, पण आपण लक्षात घेत नाही आपण प्रतिष्ठेच्या मागे लागलं पाहिजे. प्रतिष्ठा ज्याला होती तो माणूस पुन्हा एकदा भगवान शिवछत्रपती प्रतिष्ठेच्या जोरावर उभा आहे. ही प्रतिष्ठा ज्या ज्या लोकांनी काही काही बिंदूत दाखवली, राणा प्रताप असेल, गुरु गोविंद सिंग असतील, अनेक योद्धे असतील, ते त्या त्या काळापुरते प्रतिष्ठित होते, त्या त्या काळापुरती पावर त्यांच्या पुढे झुकली होती. पण प्रतिष्ठेने सगळं जगणं 50 वर्षाचं, प्रतिष्ठेने केलेला विचार, प्रतिष्ठेने राहणं, याच्याकरता स्वची गरज असते. आपण बुद्धिबळावरचे राजे व्हावं ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. आता श्री दीपकराव